नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपले सर्वांचं स्वागत। तर नवजात वासरांना किंवा गायीची किंवा म्हशीची प्रसूती झाल्याबरोबर किंवा डिलिव्हरी झाल्याबरोबर आपण वासराला जे किंवा नवजात वासराला किंवा बछडाला जे तर त्याच्या वजनाच्या साधारण 10% वजनाच्या 10% आपण त्याला दूध जे कच्चं दूध आहे किंवा कवळं दूध आहे तर ते आपण त्याला पाजायचं असतं। तर ते कसं पाजायचं तर ते आपण एका बाटलीच्या साह्याने समजा त्याचं वजन जर साधारण 40 किलो असेल तर त्याच्या वजनाच्या म्हणजेच 40 किलो तर राहतच नाही, पण शक्यतो 20 किलो जर असेल तर त्याच्या वजनाच्या 10% म्हणजे 2 लिटर। तर गाईची प्रसूती होताच किंवा होण्या झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत जे आहे तर त्या 2 लिटरपैकी 25% म्हणजे साधारण अर्धा लिटर दूध आपण हे आपल्या नवजात वासराला दिलं पाहिजे, जेणेकरून त्याला जे तर त्याची जी रोगप्रतिकार शक्ती आहे किंवा इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती नक्कीच चांगली राहील। त्यासाठी आपण गाईची प्रसूती झाल्याबरोबर साधारण अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण त्याला त्याचं जर वजन 20 किलो असेल तर आपण 24 तासासाठी त्याला 2 लिटर दूध पाजायचं असतं। तर त्या 24 तासामधलं जे तर 25% 2 लिटरचं जे 25% म्हणजे अर्धा लिटर आपण बाटलीच्या साह्याने शक्यतो आपण बाटलीच्या साह्याने त्याला अर्धा लिटर दूध हे आपण दिलं पाहिजे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।